नमो बुद्धाय. जय भीम. मी प्रल्हाद जमनाजी जोंधळे. मी बौद्धाचार्य तथा तालुका कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर चा पदाधिकारी असून मी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षकसुद्धा आहे. तर या ठिकाणी या वर्षावासातील प्रवचन मालिका भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. तर त्या अनुषंगाने ही प्रवचन मालिका माझ्याकडे विषय आहे भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन अर्थात विशुद्धी मग्ग म्हणजेच विशुद्धी मार्ग. तर सर्वप्रथम या ठिकाणी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व तुम्हा आम्हाला ज्यांनी ज्ञान अंधारातून प्रज्ञेच्या प्रकाशात आणले, माणूस म्हणून जगवले, असे प्रकांड पंडित बोधिसत्व विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषांच्या विचारांना अभिवादन करून मी आजचा विषय माझा घेत आहे. तत्पूर्वी या भारतीय बौद्ध महासभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा यांनी निर्माण केली म्हणून ते द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी मीराताई राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर, तसेच दुसरे अध्यक्ष यशवंतरावजी आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर या सर्वांच्या कार्यांना अभिवादन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करत आहे. तर आजचा विषय जो आहे माझ्याकडे भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन अर्थात विशुद्धी मग्ग. भगवान बुद्धांना आपणा सर्वांना माहिती आहे वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाली. इसवी सन पूर्व 538 दरम्यान भगवान बुद्ध वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग करतात आणि वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त होते आणि अख्ख्या आयुष्यभर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर 45 वर्ष आपल्या धम्माचा प्रसार करतात आणि ज्या अज्ञानात खितपत पडलेल्या लोकांना ज्ञानाचा नवा मार्ग दाखवतात, जगण्याची उम्मीद आणि जगण्याचं बळ त्यांच्यामध्ये निर्माण करतात. मी असे तथागत भगवान बुद्ध त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मग त्यांनी कसा धर्म प्रस्तुत केला, समस्त जनांना दुःखातून कशा पद्धतीनं मार्गक्रमण करावं याविषयी त्यांचं विवेचन म्हणजेच पहिलं प्रवचन अर्थात विशुद्धी मार्ग त्यांनी कशा पद्धतीने समजावून सांगितला ते मी या ठिकाणी सांगत आहे. बंधूंनो, सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी ग्रहत्याग केले आणि जवळपास 6 वर्ष त्यांनी तपश्चर्याचा मार्ग अवलंबला, परंतु त्यातून त्यांना कुठल्याही प्रकारची ज्ञानप्राप्ती झाली नाही. कठोरातली कठोर तपश्चर्या त्यांनी केली परंतु ज्ञानप्राप्ती त्यांना न झाली. मग त्यांनी तो मार्ग सोडून दिला. हा मार्ग निश्चितच ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही. म्हणून बुद्धांनी मग यासाठी त्यांनी वेगळ्या पद्धतीनं चिंतन किंवा समाधी करायचं ठरवलं आणि सुजाता नामक एका उपासिकेकडून त्यांनी खीरदान केले आणि तो तपश्चर्याचा मार्ग त्यांनी त्यागला. आणि त्यानंतर वैशाख पौर्णिमेला बोधिवृक्षाखाली म्हणजे पिंपळ वृक्षाखाली बुद्धगया या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध जे बोधिसत्व होते, सिद्धार्थ गौतम, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली वैशाख पौर्णिमेला. जवळपास त्यांनी त्या ठिकाणी 4 आठवडे त्या ज्ञानप्राप्तीसाठी बोधिवृक्षाखाली त्यांनी ते 4 आठवडे घालवले आणि मग त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच 3ऱ्या प्रहरी ज्ञानप्राप्ती झाली. मग त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे काय झालं तर त्यांना संपूर्ण सत्य कळालं. त्यांना कळालं की जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाला कारण आहे, ते दुःख नष्ट करता येते आणि ते दुःख नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा आहे. हे तथागत भगवान बुद्धांनी शोधून काढले. असं म्हणतात की त्यांना त्या ठिकाणी 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झाल्या.
समस्त मानवजातीच्या दुःखाचं कारण कळालं आणि जे सत्य आहे त्या सत्य गोष्ट त्यांना कळून आली. आणि आत्मा ईश्वर आपला करता करविता कोणी नसू, माणूसच त्याच्या अ, खरा का भाग्याचा शिल्पकार असतो, त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो. तो ज्या पद्धतीने विचार करतो, ज्या पद्धतीनं तो वागतो, त्या पद्धतीनं त्याचं जीवन घडत असते. माणसाचं मन हे सर्व गोष्टीचं चं मूळ आहे आणि त्या माणसाच्या मनामुळंच सगळे संस्कार हे उद्भवले येतात. माणूस कृती करतो, चांगली कृती करतो अथवा वाईट कृती करतो, परंतु ती कृती करण्यामागे माणसाचं मनच कारणीभूत असतं आणि मानवाला हे दुःख, म्हणून भगवान बुद्ध सांगतात की दुःख आहे जगामध्ये. मग ते किती प्रकारचं दुःख आहे? जातीपी दुःख, जरापी दुःख, मरणांपी दुःख. म्हणून बुद्धांनी दुःखाचे एकूण 12 प्रकार सांगितले आहेत, की तुमचं जन्म दुःख आहे, जरा दुःख आहे, मरण दुःख आहे, व्याधी दुःख आहे आणि कुठलीही गोष्ट तुमच्या मनासारखी न होणं हे दुःख आहे. किंवा आपल्याला आपल्या प्रिय लोकांचा, प्रिय व्यक्तींचा सहवास निघून जाणे किंवा आपल्याला तो विरह सहन होत नाही प्रिय लोकांचा आणि ते एक दुःख आणि अप्रिय लोकांची संगती होणं हे सुद्धा दुःख आहे. आणि नंतर 5 उपादान स्कंद जे आहेत, आपण जे उपादान स्कंद म्हणतो त्याच्यामधून सुद्धा माणसाला असक्ती निर्माण होते, ते सुद्धा दुःखाचं कारण आहे. अशा प्रकारे 12 प्रकारचे दुःख आहेत. व्यक्तीला कुठल्याही जन्माच्या व्यक्तीला ते दुःख भोगावे लागतात. आणि ते दुःख का निर्माण होतात? तर राग, द्वेष, मोह कुठल्याही पदार्थामध्ये आसक्ती आणि दुःखाचे कारण सुद्धा बुद्धांनी शोधून काढलं, की दुःख का का होते माणसाला. आणि ते दुःखाचे कारण तृष्णा यापेक्षाही दुःखाचे कारण हे अविद्या आहे. अविद्येमुळे सर्व प्रकारच्या गोष्टी होतात. अविद्या पच्चाय संकारा, संकारा पच्चाय वियानम, वियानम पच्चाय वेदना. अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांताचं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं. आणि त्या सिद्धांत अशा 12 प्रकारच्या कड्या आहेत प्रतीत समुत्पाद सिद्धांताच्या. अनुलोप प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत आणि प्रतिलोम प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत. या सिद्धांतातून भगवान बुद्धांनी दुःखाचं कारण शोधून काढलं, तुमच्या अविद्येचं कारण शोधून काढलं. आणि ह्या दुःखाच्या कडा जर आपण सोडीत गेलो तर आपण निश्चितच दुःखमुक्ती होऊ आणि मुक्ती प्राप्त करू, म्हणजे निर्वाण प्राप्त करू. निर्वाण म्हणजे दुसरी काही नसून ते मनाची उच्चतर अशी अवस्था, की ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं दुःख, क्लेश, मोह, राग ह्या सगळ्या गोष्टी काढून निर्मळ असं मन होतं तयार आणि कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये चित्तमल राहत नाहीत. आणि निर्वाणाची आणि सुखाची अवस्था म्हणजे निर्वाण होय. अशा प्रकारचं तथागत भगवान बुद्धांना गया या ठिकाणी पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं. आणि बुद्ध विचार करतात, की आता मला जे ज्ञान प्राप्त झालं ते हे झालेलं ज्ञान प्राप्त मी कोणाला सांगू? हे कोण हे? आणि खूप हे गहन असा विषय आहे धम्माचा, ज्ञानाचा आहे. हा जो मला धम्म समजला तो सांगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी जे कोणी क्षमतावान आहेत ह्याचा शोध बुद्धांनी घेतला. त्यांनी त्यांचे एकेकाळचे गुरु राहिलेले म्हणजे त्यांनी जे सिद्धार्थ असताना ज्यांच्या आश्रमामध्ये वेळ घालला असे अलार कलाम यांचा शोध घेतला असता त्यांना कळते की अलार कलाम हे यांचं निधन झालेले असते. मग त्यांनी उदक रामपुताचा विचार करतात, त्याचंही निधन झालेले असते 1 दिवसापूर्वी. मग त्यांनी ठरवतात की मला जे ज्ञान मिळालेले आहे आणि जो धम्म सापडलेला आहे तो धम्म मी जे माझ्यासोबत 5 परिवारजक होते 6 वर्षाच्या काळात तपश्चर्या करताना त्या ठिकाणी परिसरात माझ्या राहिले, त्यांनी माझी खूप सेवा केली. अशी कौंडिन्य, वप्प, महानाम, भदीय आणि अश्वजित असे जे माझ्यासोबतचे लोक होते त्यांना मी ज्ञान का देऊ नये आणि त्यांची क्षमता आहे ऐकण्याची हे बुद्धांनी जाणलं. आणि ते कुठे आहेत याचा शोध घेतला असता ते सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये त्या ठिकाणी ते आहेत असं समजल्यानंतर तथागत भगवान बुद्ध जवळपास बुद्धगया ते सारनाथ हे 250 किलोमीटरचं अंतर त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे 11 दिवसात पूर्ण करतात. कारण बुद्धांना वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही ते 7 आठवडे गया या ठिकाणीच राहिलेले असतात. प्रत्येक ठिकाणी आपण सर्वांनी बुद्धगयाला गेलेले आहोत. आपल्याला माहिती आहे की बुद्धांनी 7 आठवडे कोण्या ठिकाणी घालवलेले आहेत. पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा, 5वा आठवडा, 6वा आठवडा, 7वा आठवडा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी बोधी वृक्षाकडे पाहत बोधी वृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचं त्यांनी
म्हणजे रिकॉल केलं, त्यांनी त्या पद्धतीनं दृढीकरण केलं आणि मग त्यांनी ठरवलं जवळपास 49 दिवस भगवान बुद्ध त्या ठिकाणी बुद्धगया या ठिकाणीच होते. मग नंतर येणाऱ्या आषाढ पौर्णिमेपर्यंत त्यांना तिथं जायचं होतं आणि जवळपास 11 दिवसात 49 दिवस तर त्यांनी त्या ठिकाणीच होते आणि 11 दिवसात जवळपास 250 किलोमीटरचं अंतर भगवान बुद्ध पार करून सारनाथ येथे पोहोचले आणि सारनाथ येथे ऋषीपतन मृगदाय वनामध्ये हे ते कौंडिन्य, वप, महानाम, भद्दीय, अश्वजित हे जे 5 परिवारजक त्यांना सोडून आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी आश्रम करून राहिला होता. भगवान बुद्ध त्यांना उपदेश करण्यासाठी निघाले की मला मिळालेले ज्ञान धम्म मी त्यांना सांगणार. मग जसे भगवान बुद्ध त्यांच्या जवळ जात होते त्यांनी भगवान बुद्धांना दुरून येताना पाहिलं आणि त्यांनी विचार केला की तो गौतम येत आहे. कारण गौतमासोबत हे राहिलेले होते आणि गौतमाने तपश्चर्याचा त्याग करून गौतम हे आता म्हणजे सुजाता नामक स्त्रीकडून खीर सेवन केली आणि तपश्चर्याचा मार्ग सोडला. म्हणजे हा पथभ्रष्ट झालेला गौतम आहे, तो आपल्याकडे येतो आहे आणि आपण आल्यानंतर त्याचं आदरातिथ्य करायचं नाही, आपण त्याचं कुठल्याही प्रकारचं भिक्षापत्र हातात घ्यायचं नाही, स्वागत करायचं नाही, असं ते 5 जण ठरवतात. परंतु तथागत असणारे सम्यक संबुद्ध गौतम बुद्ध जेव्हा जवळ येतात तसतशी त्यांच्या मनातील चलबिचल अवस्था संपून जाते आणि भगवान बुद्धाच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन ते त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायला तयार होतात. कोणी हातातील भिक्षापात्र घेते, कोणी त्यांना पाणी आणून पाय धुण्यास पाणी देते, आसन टाकतात. अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे नको असणाऱ्या पाहुण्यांचं एक अभूतपूर्व ग्रेट वेलकम करतात आणि मग भगवान बुद्धांच्या जवळ ते बसतात खाली आणि भगवान बुद्ध बोलतात आणि हे त्यांचं हे तेज पाहून ते भारावून जातात आणि तथागत भगवान बुद्ध त्यांना बोलतात की माझे बंधूनो, तुम्हाला त्यांनी विचारतात 5 परिवारजक की भगवान बुद्ध तथागत तुला म्हणजे ज्ञान प्राप्त झालेले आहे काय, खरंच तुम्हाला सत्य सापडलेले आहे काय? तेव्हा बुद्ध होकारार्थी मान हलवतात की मला सत्य सापडलेले आहे आणि मी तपश्चर्याचा मार्ग सोडून हे ज्ञान सत्य मिळवलेले आहे. मग त्यांनी सांगतात तो कृपया आम्हाला सांगावा. मग भगवान बुद्ध त्यांना तो मार्ग सांगतात. तो अर्थात विशुद्धीचा मार्ग आहे, जगण्याचा आहे, मानवाच्या शुद्धी करण्याचा आहे आणि तो चारित्र्याचा सदाचरणाचा मार्ग आहे. भगवान बुद्ध सर्वप्रथम त्यांना पंचशील सांगतात. पंचशील या माझे जे तत्व आहेत, माझा जो धम्म आहे, माझं जे ज्ञान आहे, तो कशावर आधारित आहे हे सांगतात. भगवान बुद्ध सांगतात की जगात दुःख आहे आणि दुःखाला कारण आहे. ते कारण आपण समजून घेऊ शकतो आणि ते कारणाचा विमोड करू शकतो आणि कारण विमोड करण्यासाठी तो एक मार्ग आहे. तो मार्ग सुद्धा माझा तो अष्टांगिक मार्ग आहे असे भगवान बुद्ध सांगतात. आणि त्या दोन्ही गोष्टी समजून सांगण्यासाठी भगवान बुद्ध त्यांना पंचशिलेचा मार्ग सांगतात की की पानातिपाता जे आपण म्हणतो की वेरमणी सिक्कापदम समाधी आणि पहिला जो आहे तो तुम्ही कुठल्याही प्रकारची हिंसा करू नका. हिंसा करण्यात तो हिंसा नाही केलं तर आपलं मन शुद्ध होईल. हिंसा या प्रकारामध्ये बुद्ध सांगतात की तुम्ही जाणून बुजून कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही. जर एखादा अनावधानानं तुमच्याकडून हिंसा झाली तर त्याचं अकुशल कर्माचं पुण्य म्हणजे अकुशल कर्म घडत नाही, त्याचं तुम्हाला पाप लागत नाही. परंतु तुम्ही जाणून बुजून एखाद्याच्या प्रती द्वेष राग ठेवून जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा ते निश्चितच धोकादायक आहे असे बुद्ध सांगतात. म्हणून त्यांनी पहिलं शील सांगले की कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही. नंतरचं आहे अदिन्ना दाना, म्हणजे कोणीही दिल्याशिवाय घ्यायचं नाही, अर्थात चोरी करायची नाही. तर त्याऐवजी काय करायचं तर दान करायचं, हिंसा करायची नाही पहिलं तत्व. तर त्याऐवजी काय करायचं, एखाद्या प्रति जीव लावायचा, करुणा व्यक्त करायची, एखाद्या जीवाबद्दल दया दाखवायची. नंतरचा आहे मुसावादा. मुसावादा म्हणजे खोटे बोलणे नाही. मुसावादा या ठिकाणी 4 गोष्टीचा समावेश आहे. मुसावादा म्हणजे असत्य बोलणे. दुसरा आहे पिसून वाचा, म्हणजे एखाद्याची निंदा नालेस्ती करणे. नंतर फरूस वाचा, यामध्ये आहे तुम्ही कठोर शब्द बोलणे, एखाद्याला शिव्या शाप देणे, घाण बोलणे. आणि त्यानंतर आहे संपप्लापा, म्हणजे व्यर्थ बडबड करत बसणे. या मुसावादामध्ये 4 गोष्टी बुद्धांनी सांगितल्या आहेत. आणि त्यानंतर सांगितले बुद्धाने की कामे सुमिच्छचारा वेरमणी, मी कुठल्याही प्रकारचं मादक द्रव्ये दारू घेणार नाही, कच्ची दारू नाही, पक्की दारू नाही, कुठल्याही प्रकारचं. हे ज्या तत्वानुसार जो कोणी व्यक्ती राहील आणि तोच माझा हा
शुद्ध मार्ग आहे. या पद्धतीनं जो जाईल त्याचं उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुठलेही काया क्लेश न करता या पद्धतीनं जर वागलात तर तुमच्या जीवनाची उन्नती होते. हा माझा हा पहिला विशुद्धी मार्ग आहे. जो मला ज्ञान मिळाले आहे त्याची ही 5 तत्वे आहेत. परिवारजको, हे तत्वे तुम्ही पाळली पाहिजेत. तरच तुम्ही तुमचा मार्ग शोधू शकता जीवनाचा. मग बुद्धांनी त्यांना सांगितलं पुन्हा हा जो मार्ग आहे तर तुमचा हा दुःख कमी करू शकतो. आणि त्यानंतरचा जो अष्टांगिक मार्ग आहे त्यामध्ये बुद्ध सांगतात की सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हे 8 मार्ग बुद्धांनी आपल्या दुःखाला समूळ नष्ट करण्याचे सांगितले आहेत. आणि त्या 8 मार्गाने जगितला तर तुमचा खरा शुद्ध आचरण्याचा तो मार्ग आहे. मग सम्यक या ठिकाणी सम्यक दृष्टी जी सांगितली ती सम्यक म्हणजे जे खरं ज्ञान, सत्य, जे सत्याला सत्य आहे, खऱ्याला खरं आहे, वास्तविक जे ज्ञान आहे या विश्वातलं त्याला खरं मानणे. 4 आर्य सत्याचं ज्याला ज्ञान आहे, जगात दुःख आहे ह्या गोष्टी ज्याला कळतात, जो आर्य सत्याचं जाणतो किंवा आर्य सत्याचं ज्ञान ज्याला झालं त्याला सम्यक दृष्टी. जे सत्य आहे त्याला सत्य मानणे, असत्य आहे त्याला असत्य मानणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. आणि ही वास्तविक दृष्टी असते, ही रिअल ट्रूथ असते. म्हणून सम्यक दृष्टीनुसार माणसाने आपली दृष्टी प्रगत केली पाहिजे आणि दृष्टी प्रगल्भ केली पाहिजे, दृष्टी तशी विकसित केली पाहिजे. तो दुःख निवारण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर सम्यक संकल्प, सम्यक कुठलीही गोष्ट हातात घेतल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी सम्यक संकल्प केला पाहिजे. आपल्या मनात असणारे घाण विचार, वाईट विचार काढून टाकण्याचा एक संकल्प केला पाहिजे. आपल्या मनात चांगले विचार आणण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकणे व दुसरे वाईट विचार न येऊ देणे हे सुद्धा सम्यक संकल्पनाचं उदाहरण आहे. किंवा चांगल्या गोष्टी आपल्यात असतील तर त्याचं दृढीकरण करणे आणि कुठल्याही गोष्टीचा आपण एकदा संकल्प केल्यानंतर ती पूर्णत्वाला नेणे हे सम्यक संकल्प आहे. या पद्धतीनं या मार्गाने जर आपण गेलात तर निश्चितच तुमचं या ठिकाणी भलं होणार आहे आणि तो जीवनाचा मार्ग आहे. त्यानंतरचं बुद्धाचं तत्व होतं, बुद्धाचा जो मार्ग होता सम्यक वाणी. तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने तुमची वाणी ही पवित्र वाणी करू शकता, तुम्ही कुशल वाणीने बोलू शकता आणि तुम्ही जे कर्म करत आहात किंवा वाणीचे कर्म करत आहात ते चुकीचे न करता तुम्ही त्या ठिकाणी सम्यक आपली वाणी असली पाहिजे. मग सम्यक वाणी कशी होईल की आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही खोटे बोलायचे नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणाची निंदा करायची नाही. आणि नंतरची जी गोष्ट आहे की तुम्ही कोणाला कठोर शब्द बोलायचे नाहीत, शिव्या शाप द्यायचं नाही किंवा घाण शब्द वापरायचे नाहीत. आणि त्यानंतरचं चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही संपपलापा म्हणजे बसून तुम्ही कोणाविषयी किंवा व्यर्थ बडबड करायचं नाही. की या पद्धती ज्या 4 गोष्टी जर पाळलात, या गोष्टी जर तुम्ही टाळलात तर तुमची ती वाणी पवित्र होणार आहे. मग ह्याबद्दल काय करायचं? खोटं बोलायचं नाही तर सत्य बोलायचं. कोणाची निंदा करायची नाही तर काय करायचं? कोणाची स्तुती करायची. तुम्ही व्यर्थ कोणाला शिव्या शाप द्यायची नाही तर त्यांना गौरव करायचा, उद्गार करायची, प्रशंसा करायचं. आणि व्यर्थ बडबड न करण्याऐवजी तुम्ही काय करायचं? धम्म देशना ऐकायची, धम्म श्रवण करायचं. बुद्धांनी आपल्या तत्वज्ञानाचे 2 पद्धतीनं स्पष्टीकरण, सुरुवातीला निगेटिव्ह बाबी, नकारात्मक बाबी सांगितल्यात आणि नंतर त्या पॉझिटिव्ह बाजू सांगितलं. काय करू नये हे बुद्धांनी अगोदर सांगितलं आणि त्यालाच अनुसरून त्यांनी काय करावं हे सांगितलं. म्हणून ही सम्यक वाचा ही तुमची अशा प्रकारे शुद्ध होत असते आणि ती तुमच्या दुःख निवारण्याला कारणीभूत ठरत असते. त्यानंतर बुद्धांनी सांगितलं, नंतरचं तत्व आहे की सम्यक कर्मांत. मग तुमचे कर्म कसे असले पाहिजेत? तुमचे कर्म हे सम्यक असले पाहिजेत. बुद्ध सांगतात की काया वाचा मन याच्याने व्यक्ती कर्म करत असतो. कायेनं आपण 3 पद्धतीचे कर्म करतो. व्यभिचार करतो, चोरी करतो आणि हिंसा करतो. हे 3 जे आपण काया म्हणजे शरीराने जे 3 कर्म करतो ते कर्म आपण टाळले पाहिजे. आणि त्या मगाशी म्हटल्याप्रमाणे चोरी न करणे, आधी न दाना, आपण या गोष्टीतून चोरी तर त्याबद्दल काय केलं पाहिजे? तर आपण दान केलं पाहिजे. तर चोरी अजिबात आपण कुठल्याही प्रकारची चोरी करायची नाही. आणि काया वाचा मन, कायेनं आपण 3 कर्म करतो. व्यभिचार करायचा नाही, हिंसा करायची नाही. मग हिंसा करायची नाही तर मग काय? जर सेनापती, एकदा वैशालीचा सेनापती
बुद्धाजवळ येतो आणि म्हणतो, तथागतांना वंदन करतो की आम्ही सेनापती आहे, सैनिकाचा प्रमुख आहे, मग आम्ही हिंसा करायची का नाही? आम्ही एखाद्या युद्धामध्ये जातो तेव्हा बुद्ध म्हणतात की हे सेनापती, तर युद्ध करणं हे राजाचंही कर्तव्य आहे, सैनिकाचंही कर्तव्य आहे, पण योग्य मार्गानं सन्मानानं जर तुम्ही त्यांना तर म्हणजे चुकीच्या मार्गाने युद्ध करायचं नाही. जर तुमचा मार्ग राईट असेल, योग्य असेल, तर ते युद्ध केलं तर ती हिंसा होणार नाही. आपण सुद्धा अनावधानानं आपल्या हातापायाखालून चुका घडतात, एखादी किडा मकोडा असे काही प्राणी मरतात, पण आपण जाणून बुजून करायचं नाही. आपल्या मनातील भाव जर खरोखरच मारण्याचा असेल तर ती हिंसा आहे, जर अनावधानानं झाली ती हिंसा नाही. आणि बुद्ध म्हणतात, तुम्ही स्वतः हिंसा करू नका आणि जे कोणी हिंसा करतात त्याचं समर्थन करू नका, किंवा जे कोणाला हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करू नका. या गोष्टी पाळलात तर ते तुमची हिंसा होणार नाही, हे या ठिकाणी आहे. मग नंतर कायाचे 3 कर्म झाले. काया वाचा, वाचाने सुद्धा आपण कर्म करत असतो. म्हणजे एखाद्याला कडक शब्दामध्ये बोलणे, शिव्या देणे, एखाद्याबद्दल निंदा नालस्ती करणे, कठोर बोलणे आणि व्यर्थ बडबड करणे, हे कायेचे सुद्धा 4 पद्धतीचे कर्म आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आपल्या कायाचे झाले वाचाचे काय आहे की आपण खोटे बोलणे, निंदा नालस्ती करणे, शिव्या शाप देणे आणि व्यर्थ बडबड करणे, हे कायेचे 4. नंतर मन, राग, द्वेष, मोह, ह्या मनाचे 3 कर्म असतात. 3 हे आपण टाळले पाहिजे. राग म्हणजे या ठिकाणी क्रोध नाही, राग म्हणजे आसक्ती आहे, कोण्या एखाद्या वस्तूबद्दल असणारी आसक्ती आहे. राग, लोभ असणे, मोह असणे, ह्या काया वाचा मनाचे जवळपास 10 हे अकुशल कर्म आहेत. अकुशल कर्म करून आपण 10 कुशल कर्म केले पाहिजेत. आणि गरुक कर्म सुद्धा असतात. ते काही कर्माचे फळं हे तात्काळ मिळतात, काही कर्माचे फळं हे काही कालावधी जावा लागतो, आणि काही कर्माचे फळं हे अनंत काळ गेल्यानंतर जातात, आणि काही कर्माचे हे काही सौम्य फळं असतात की त्याचे फळं सुद्धा उद्भवणार येणार. म्हणून जे माणूस कृती करतो त्याचं फळ भेटणारच आहे. म्हणून जे तुम्ही कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला निश्चित भेटणार आहे. म्हणून तुम्ही चांगले कुशल कर्म केलात तर तुम्हाला कुशल कर्म मिळेल आणि दुःख कमी होईल, तुमच्या जीवनामध्ये सुख नांदेल. जर तुम्ही अकुशलाचा मार्ग धरला तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल. म्हणून बुद्ध तथागत म्हणतात की अशा पद्धतीचं तुम्ही कर्म केले पाहिजे, आणि यालाच म्हणतात सम्यक कर्मांत. या अकुशल कर्माविरुद्ध कुशल कर्म 10 पद्धतीनं: सन्मान करणे, व्यक्तीचा गौरव करणे, निंदा करायची नाही तर काय करायची, स्तुती करायची. अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी कर्माचे सुद्धा प्रकार समजावून सांगतात. त्यांना कुशल कर्म कोणते हे त्या 5 परिवर्जकांना समजून सांगतात. मध्ये त्यांच्या शंकांना त्यांनी उत्तरे देतात. आणि त्यानंतरचा जो तो मार्ग आहे त्यांचा अष्टांगिक मार्गातला नंतरचा जो मार्ग आहे सम्यक आजीविका. माणसानं जगलं पाहिजे, जगण्यासाठी प्रत्येकाला मार्ग असतो, पण तो योग्य पद्धतीने जगला पाहिजे. मग सम्यक आजीविका म्हणजे काय? त्यांनी सांगितले की तुम्ही शस्त्रास्त्राचा धंदा करायचा नाही, व्यापार करायचा नाही, विषाचा व्यापार करायचा नाही, मांसाचा करायचा नाही, मादक द्रव्याचा व्यापार करायचा नाही, किंवा गुलाम माणसाला बनवून ते विकण्याचा व्यापार करायचा नाही. त्या काळात जे प्रथा होत्या त्या बुद्धांनी सांगितल्या की या व्यतिरिक्त या 5 कर्माव्यतिरिक्त हे जे मार्ग सोडून तुम्ही जो दुसऱ्या पद्धतीने तुमची आजीविका पूर्ण करता ती सम्यक आजीविका आहे. हे 5 मार्ग सोडून दिले पाहिजे आणि ते आजीविकेमध्ये येत नाहीत. आणि या पद्धतीनं तुमच्या जीवनाची जर आजीविका कुठल्याही व्यक्तीने जर केली तर ती सम्यक आजीविका होय. अन्यथा मग तुमच्या आजीविकेमध्ये दोष निर्माण होतो आणि तुम्हाला ती सम्यक आजीविका प्राप्त होणार नाही, आणि तुम्हाला दुःख निर्माण होईल, तुमच्यात दारिद्र्य येईल, आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीने दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. हे बुद्धांनी मार्ग सांगितला सम्यक आजीविकेचा. नंतरचा जो आहे सम्यक व्यायाम. मग सम्यक व्यायाम म्हणजे व्यायाम हा शरीराचा नाही, तर तो व्यायाम मनाचा आणि शरीराचा पण आहे. या ठिकाणी ज्या आपण बुद्धांनी सांगितलेला सम्यक व्यायाम म्हणजे तो मनाचा व्यायाम आहे. मग मनाचे व्यायाम कुठले? की आपण स्वतः नेहमी जागृत राहून आपण एक व्यायाम केला पाहिजे की माझ्या मनात कुठली, माझ्या शरीरात किंवा माझ्या मनात, माझ्या व्यक्तिमत्वात कुठले दोष तर नाहीत, असतील तर ते दोष काढून टाकणे. ही दुसरी गोष्ट. असे 4 सम्यक व्यायामाचे 4 प्रकार असतात की माझ्यात आधी नेहमी जागृत राहून आपण स्वतः प्रश्न करतो की माझ्यामध्ये काही अवगुण आहेत काय, काही अकुशल गोष्टी आहेत काय. मग ते असल्या तर असतील तर ते काढून टाकणे. मग नंतरचं आहे माझ्या व्यक्तिमत्वात किंवा माझ्या मनात काही कुशल गोष्टी आहेत का, कुशल आहेत मग त्याचं ते संवर्धन करणे. ह्याला म्हणतात सम्यक व्यायाम.
तो मनाचा व्यायाम असतो. जागृत राहून नेहमी आपण आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टीबाबत, कुठल्याही घटनाबाबत जागृत राहून आपण कुठल्याही पद्धतीनं हे आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी कुशल आहेत, कोणत्या गोष्टी अकुशल आहेत, कुशल गोष्टीचं संवर्धन करणे आणि अकुशल गोष्टी आपण काढून टाकणे, हे अभिप्रेत आहे. याला म्हणतात सम्यक व्यायाम. आणि त्यानंतरचा आहे सम्यक स्मृती, 7वा मार्ग आहे. भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गामधला हा 7वा मार्ग सांगितला आहे की तो सम्यक स्मृती आहे. सम्यक स्मृती म्हणजे काय, तर ते माइंडफुलनेस, सतत जागृत असणे. आपण आपली कुठलीही गोष्ट करताना ती नेहमी जागृत असली पाहिजे. कुठलीही गोष्ट अनावधानानं करायचं नाही. जर तुम्हाला दुःख कमी करायचं असेल तर अलर्टनेस असलं पाहिजे. भगवान बुद्धाचं उदाहरण सांगायचं झालं तर भगवान बुद्ध अतिशय अलर्ट होते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हाताने किंवा त्यांच्या कुठल्याही शरीराने वाणीने कुठलीही हिंसा घडली नाही. त्यांनी साध्या त्यांच्या पायाखाली साधी मुंगी सुद्धा चिरली नाही. 45 वर्ष त्यांनी अख्ख्या आयुष्यामध्ये प्रवास केला, पायी प्रवास केला. त्यांनी कुठल्याही प्रकारचं वाहनाचा वापर केला नाही किंवा एखाद्या पशुच्या पाठीवर बसून, घोड्याच्या, बैलाच्या, अशा कुठल्याही रथावर बसून त्यांनी प्रवास केला नाही. पायी प्रवास केला. सतत जागृत होते आणि त्यांच्या पायाखाली एखादी किडी मुंगी सुद्धा मेलेली नाही. एवढे अतिशय सम्यक स्मृतीनं ते जगत होते. एवढेच नाही तर त्यांच्याकडे असणारं पात्र सुद्धा, भगवान बुद्धांना असणारे ते मातीचं जे भिक्षा पात्र होतं ते शेवटपर्यंत त्यांनी ते सांभाळलेलं होतं. बघा किती जागरूकता होती. बुद्ध जवळपास 7 पावले अंतर दिसेल एवढं अंतर ठेवून ते चालत होते आणि सम्यक स्फूर्तीनं चालत होते. आणि जेवण करताना अतिशय संयम पद्धतीने जेवण करत होते. अख्ख्या आयुष्यामध्ये जेवण करताना त्यांनी कुठल्याही तोंडाचा आवाज मच जशा पद्धतीने करतो त्यांनी केला नाही. आणि भगवान बुद्धाच्या तोंडाला कधीही खरकट लागलं नाही. एखादा जेवण करत असताना त्यांनी एखादा घासही कधी गळाला नाही किंवा चुकून पद्धतीनं त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ह्या गोष्टी केल्या. अतिशय जागरूकतेचं उदाहरण जर म्हणलं तर सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. म्हणून बुद्ध सांगतात की तुम्ही जागृत असलं पाहिजे. कुठलीही घटना घडत असताना आपण आसपास परिसरामध्ये जागरूक असलं तर तुम्हाला त्या कुठल्या गोष्टीचा ते काय होणार आहे, तुम्हाला त्रास होणार नाही. हे दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि शेवटचा मार्ग आहे बुद्धांनी सांगितला की सम्यक समाधी. समाधी ही 4 पद्धतीची असते. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यानात तुम्ही तुमच्या कुशल कर्मानं जर गेलं, कुशल कर्माची एकाग्रता म्हणजे ती सम्यक समाधी असते. तुमचं मन कुशल झालं तर ती समाधी लागते. समाधी खूप प्रकारची असते, परंतु वाईट म्हणजे एखादा शिकारी सुद्धा समाधी लावून एखादी शिकार करत असतो, परंतु ती कुशल समाधी नाही, कुशल चित्ताची समाधी नाही. कुशल चित्ताची समाधी म्हणजे तुमचं चित्त पूर्ण निर्मळ होते आणि तेव्हा तुम्ही समाधीला लागता. समाधीची अवस्था 1, समाधीची अवस्था 2, समाधीची अवस्था 3, समाधीची अवस्था 4. बुद्धांनी हे 4 प्रकारच्या समाधीच्या अवस्था गाठल्या होत्या. म्हणूनच त्यांना संबोधी प्राप्त झाली वैशाख पौर्णिमेला. आणि ती संबोधी म्हणजेच बुद्धांनी आपल्याला जो मार्ग सांगितला तो ह्या विशुद्धीकरणाचा पहिलं प्रवचन म्हणजेच विशुद्धी मार्ग सांगितला. आणि त्यामध्ये भगवान बुद्धांनी सुद्धा शील, समाधी, प्रज्ञेचा मार्ग म्हणजे तोच आर्य अष्टांगिक आहे. भगवान बुद्ध प्रज्ञेच्या मार्गामध्ये सांगतात की सम्यक, मग बुद्धांनी जो आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलाय, जे पंचशील सांगितलंय, तेच विशुद्धीचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा तो विशुद्धीचा मार्ग सांगितलेला आहे, खंड 2 मध्ये. तर विशुद्धीचा मार्ग म्हणजे दुसरा तिसरा काय नाही, माणसाने पंचशीली प्रमाणे जगलं पाहिजे. शील, समाधी, प्रज्ञेच्या मार्गाने जगलं पाहिजे. आणि आर्य अष्टांगिकाचं वर्गीकरण करताना सुद्धा तो प्रज्ञाशील समाधी या पद्धतीनं सुद्धा आपण जाऊ शकतो. प्रज्ञा म्हणजे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. हा जो आहे तो सम्यक मार्ग जो 2 आहे तो प्रज्ञेचा मार्ग आहे. बुद्धाने आर्य अष्टांगिकाचा अशा पद्धतीने विभागणी केलेली आहे, वर्गीकरण केलेलं आहे. सम्यक प्रज्ञा म्हणजे काय, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प ही प्रज्ञा आहे. मग त्यानंतर प्रज्ञाशील, शीलामध्ये सम्यक वाणी, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या शिलामध्ये सांगितल्या. तो शिलाचा मार्ग आहे. या पद्धतीने जीवन जगलं तर तुम्ही शिलानुसार, सदाचरण या पद्धतीने जगाल. आणि त्यानंतरचा जो आहे सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हे ते 3 मार्ग आहेत. ते जे आहे ते समाधीचे मार्ग आहेत. म्हणजे प्रज्ञा, शील, समाधी ही जागृत ठेवून व्यक्तीने आचरण केले
आर्य अष्टांगिक मार्गानं जीवन जगलं तर तो त्याचा विशुद्धीचा मार्ग आहे आणि त्याच्या जीवनातील दुःख व्यक्त करू शकतात. भगवान बुद्ध हे केवळ निगेटिव्ह बोलणार नव्हते. भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाला काही लोक हा नकारात्मकाचा तत्वज्ञान आहे अशा पद्धतीनं निगेटिव्हिटी सांगतो म्हणतात, पण भगवान बुद्ध नकारात्मक नव्हतेच. त्यांनी जगात दुःख आहे सांगितलं, ती नकारात्मक बाब नाही, पण त्या दुःखाला कारणही शोधून काढलं. म्हणून भगवान हेतुवादी होते आणि भगवान बुद्ध हेतुवादी होतेच, वास्तविक होते. भगवान बुद्ध आस्तिकही नव्हते, नास्तिक नव्हते, वास्तविक जगात जे सत्य आहे ते मांडणारा पहिला महापुरुष आहे, तथागत सम्यक संबुद्ध आहे. आणि ते म्हणतात की जगात दुःख आहे, त्याला कारण आहे, आणि जग नुसतं दुःख आहे म्हणून ते सांगितले नाही, तर दुःख निवारण्याचा मार्ग सांगितला. आणि तो दुःख निवारण्याचा मार्ग प्रज्ञाशील समाधीमध्ये सांगितला आणि पंचशील सुद्धा पाळायला सांगितलं. तोच आपल्या विशुद्धीचा मार्ग आहे. म्हणून कोणीही किती धम्मदर झाला तरी तो मार्ग आचरणामध्ये आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात की त्याच्यामध्ये प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत आहे. प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत म्हणतात सांगताना यो पट्टीच्या समुत्पादम पसती सो धम्मंग पसती, यो धम्मंग पसती सो पट्टीच्या समुत्पादन पसती. जो पटीत समुत्पादाला पाहतो तो धम्माला पाहतो, आणि जो धम्माला पाहतो तो पटीत समुत्पादाला पाहतो. आणि तो पटीत समुत्पाद म्हणजे 12 कड्यांचा आहे, अविद्येचं कारण आहे, तृष्णेचं कारण आहे, आपल्या दुःखाचं. आणि त्या दुःख निवारण्याच्या कड्या ज्या बुद्धांनी उलगडून सांगितल्या तो कार्यकारण भाव म्हणजे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की आता यानंतर माझा जन्म का नाही, म्हणतात की मी हे सर्व प्रकारचे दुःख क्लेश मनातून काढून टाकले आणि माझं चित्त निर्मळ केलं. म्हणून अनेक जाती संसारम संदावीसम अनिब्यसम गहकारकम गवे संतू दुःखा जाती पुनंग पुन्हा 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 ह्या दुःख चक्रामध्ये मी अडकून न पडता आता या ठिकाणी मी मुक्त झालोय. मी निर्वाण प्राप्त केलेले आहे, अरंत झालेले आहे. माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग द्वेष नाही. म्हणून भगवान बुद्धांना आपण अरंत सम्यक संबुद्ध म्हणतो. आणि भगवान बुद्ध या ठिकाणी खऱ्या अर्थानं सम्यक संबुद्ध झाले, विशुद्धीचा मार्ग तुम्हा आम्हा सर्वांना सांगितला. म्हणून आपल्याला जर ती गोष्ट पूर्ण करायचं असेल तर कोणीही ईश्वर नाही, आत्मा नाही, कोणीही आपलं भलं करणार नाही किंवा कोणी नाही. आपणच आपल्या भाग्याचे, आपणच आपल्या भाग्य निर्माण करू शकतो किंवा आपणच आपलं जीवन दुःखमुक्त करू शकतो. म्हणून आत्ताही अथनो नातो कोई नाथो परोश्या, कोणीही आपलं करणार नाही. आपणच आपल्या मनाला निर्मळ करून, आपल्या वाणीला निर्मळ करून, आपल्या शरीराला निर्मळ करून, आपल्या विचाराच्या प्रगतीच्या जोरावर आपण बुद्धाच्या मार्गाने जीवन जगू शकतो. विशुद्धीच्या मार्गाने जीवन जगून आपण दुःखमुक्ती करू शकतो. म्हणून मला शेवटी म्हणायचं आहे, सुको बुद्धानंग उपादो सुका धम्म सद्धम्म देसना सुका संगस सामग्री समगानुं तयो सुखो. म्हणून शेवटी एक आहे, न तावता धम्म धरो यावता भव भासती योच अपंपी सुत्वान्न धम्म कायेन पसती, धम्म कायेन पसती. म्हणून की माझ्याकडे जो हा विषय होता अतिशय वेळ कमी होता आणि या कमी वेळामध्ये भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन अर्थात विशुद्धी मार्ग हा जो मी सांगण्याचा प्रयत्न केला, कृपया या ठिकाणी मला संधी देण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्याकडून कायेने, वाचेने, मनाने काही जर दोष घडले असतील तर ते मला मान्य आहेत. आपण ते मला तशी क्षमा करावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.